पहिला चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर हलका त्याने खेळून काढला हा फटका. मिड विकेटला हा फटका खेळून काढला सिंगलला इथे निश्चित. हो या चेंडूवरती फटका तर खेळलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. इथे पुन्हा एकदा नाराज केलाय गणेश मगदूम. बॅक टू द पेव्हलियन. मगच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. निश्चितच एक जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषा पार आला, शानदार. हो या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन पंच करायचं होता, परंतु फटका फसलाय, असरदार नाहीये. थोडस बॅकपेनने या खेळाडूला थोडस त्रस्त केलं आणि म्हणूनच ती विकेट देखील आली आहे. पाटील बॅक टू द पेव्हलियन. टीजे ओहो दिमागात चेंडू ओळखला, फटका तर खेळला, फटका हवेमध्ये. त्यानंतर शफिक गोरुले चूक होणार नाहीये या खेळाडूच्या माध्यमातून. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत आणि आज झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन होत असताना ओहो फटका चांगला खेळला, वाह. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, परंतु ओहो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय झेल टिपलाय सैराट साठी, टाळ्यांचा गजर, वाह काय झेल टिपलाय. इथे जर पाहायला गेला तर एफर्ट दाखवलं या खेळाडूने. जबरदस्त झेल इम्पॅक्ट टाकला या झेलने. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर प्रशांत पिंगळची ती विकेट महत्वाच्या क्षणाला आली आहे. थँक्यू डीसी. इम्रान थोडस नाराज असेल. इम्रान सांगतायत या खेळाडूंना चान्स मिळाला, आज सुवर्ण संधी आहे, आपलं घरचंच मैदान आहे, इथे आपण प्रॅक्टिस करणे. जबरदस्त खेळ केला होता. या चेंडूवरती आक्रमण चढवलं, फटका फसलाय. इथे संयमाचा बाण फुटला आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटीलची विकेट देखील आली आहे. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती इथे चंदू शेट्टी सर असते तर नक्की. ओहो इथे जर पाहायला गेला तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक झाली आहे मित्रांनो. टाळ्यांचा गजर थांबायला नको आहे. जबरदस्त गोलंदाजी, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक समीर खानच्या नावावरती. सरनोबतवाडी एक्सप्रेस समीर खान. ओ चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, पुन्हा एकदा योग्य त्या दिशेला टाकले आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच पंधारकडे अपील केला गेला, परंतु इथे चौकार देखील आलाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, त्यांचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल, परंतु सध्याच्या घडीला इथे मात्र त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. सौरभ महापुरेच्या बॅट मधून षटकार. ओहो या चेंडूवरती पंचांकडे अपील आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाला, म्हणजेच काय ओईटी आउट. फलंदाज गाजवली होती या खेळाडूने. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला, इथे मात्र कवचला भेटण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल तर आली आहे आणि सिंगलने इथे मात्र धावसंख्येचं कातो उल्लेख. ओहो मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, परंतु इथे मात्र धावा किती मिळतील हे देखील पाहायचं आहे. व्हाईट प्लस स्टार एकूण 5 धावा मिळतील. थोडस जर पाहायला गेलं तर ओहो या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर लोड फुल टॉस होता, त्याच्यावरती रिव्हर्स स्वीपचा फटका आणि तो घात करून गेलाय, फलंदाजाला बाद करून गेलाय.
थोडस चांगल्या रीतीने प्रमोट करणं गरजेचं आहे. या चेंडूवरती इथे मात्र यष्ट्यांचा वेळ, इथे राज पाटील सांगतायत ही मॅच संपली नाही आहे, कमी धावसंख्या आहे, ते पाहायला जरूर मिळतील, परंतु सध्याच्या घडीला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. डीजे ओहो, या चेंडूवरती शॉर्ट पूल सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू तुम्ही टाकू शकत नाही जावेद संधीच्या विरोधात, कारण का उंची आहे या खेळाडूकडे देखील येतं. आणि निश्चितच रोहित खांडेकरची मॅच पाहण्यासाठी रोहित मर्रे देखील आलेत, एक युवा खेळाडू, एक युवा स्टारकास्ट खेळाडू. या चेंडूवरती रिवर्सचा फटका आणि याच बरोबर विजयावरती शिक्कामोर्तब, म्हणजे या आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय आणि तो संघ आहे अनिरुद्ध म्हणजेच वीरू पाटील सरांचा हा संघ. आदिती वीरू पाटील हा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय. आतापर्यंत 3 संघ आपल्याला मिळाले आहेत, त्यामध्ये जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये अमीर भैया स्पोर्ट्स ती दक्कन पन्ना संघाचे ओनर जीवनजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. यानंतरची जी मॅच आहे ती एक चांगली मॅच, कारण का दोन्ही संघ पराभवाने इथे मात्र नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतील, नवीन आव्हानाला सामोरं जाताना पाहायला मिळतील. बोरियास उद्योग समूह भोयवाडीचा संघ त्यांच्या विरोधात एसपी स्पोर्ट्स गगन बावडा यांच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. जीवनजी शिंदे सर यांचं देखील आगमन झालं, दक्कन पन्ना संघाचे ओनर.